नमस्कार, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। उद्या 12 ऑगस्ट वार मंगळवार आणि उद्या आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। ती ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होत असतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते। या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी ही श्रावण महिन्यात आलेली आहे आणि तब्बल 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच श्रावण महिन्यामध्ये हा अंगारक योग तयार झालेला आहे। गणपती बाप्पांना समर्पित असणारी ही चतुर्थी आणि श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे। त्यामुळे पुत्र आणि पिताच्या दोघांच्याही सेवेने आपल्याला निश्चितच आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे बदल झालेले दिसतील। त्यामुळे तुम्ही आवर्जून अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काही महत्त्वाचे उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला त्याचे 100% फळ प्राप्त होणार आहे। कारण गणपती बाप्पांचे आणि शिवशंकरांचे दोघांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहेत। या दिवशी गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते की त्याचे नाव सदैव लोकांच्या स्मरणात राहणार, म्हणून या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलेले आहे। जो व्यक्ती ही अंगारक चतुर्थी त्यांना वर्षभर येणाऱ्या सर्व चतुर्थीचे शुभफळ प्राप्त होते असे म्हटले जाते। म्हणून या दिवशी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण गणपती बाप्पांची पूजा करून व्रत करतात। या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात, भक्तांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात, भरभरून पुण्य मिळत असते। धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच त्याचे 100% फळ मिळते। उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी, एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल। सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू। 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि घराची, मुलाची, पतीची खूप प्रगती होणार आहे। तर अशी कोणती वस्तू आहे जी सकाळी उंबरठ्यावर ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील। या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ 12 ऑगस्टला सकाळी 8:40 होणार असून समाप्ती ही 13 ऑगस्टला सकाळी 6:35 होणार आहे। उदय तिथीनुसार ही अंगारकी चतुर्थी आपल्याला मंगळवारी साजरी करायची आहे। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री आवर्जून हा उपाय करते त्या घरी लक्ष्मी अखंड वास करत असते, कारण मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे। त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, घराची भरभराट होत नसेल, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवत असेल, तुमच्याकडे पैसा भरपूर येत असेल पण तो काही ना काही मार्गाने घराच्या बाहेर जात असेल, तर लक्ष्मी येते पण लक्ष्मी स्थिर नाही आहे, असं जरी असेल तर तुम्हाला हा उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे। घरामध्ये लक्ष्मी येणे म्हणजे फक्त पैसाच येणे असं नाही, तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, एकोपा असणे देखील खूप महत्त्वाचे असते। घरामध्ये आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे देखील खूप गरजेचे आहे। यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते। आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भरभरून पैसा हवा आहे, परंतु पैसा घरात येण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असायला हवे, म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। गणपती बाप्पांना बुद्धीची देवता, विघ्नहर्ता मानले जाते। जर आपण या दिवशी हा उपाय केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व समस्या, सर्व अडचणी दूर होतील, घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि घरातील सर्वांची प्रगती होणार आहे। कारण गणपती बाप्पा हे सर्व अडथळे दूर करणारे देवता आहेत। संकष्टी म्हणजे संकटे दूर करणारी तिथी आहे, म्हणून हा उपाय या दिवशी करणे खूप महत्त्वाचे आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उद्या लवकर उठायचे आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पंचामृत टाकायचे आहे आणि त्याने स्नान करायचे आहे। यामुळे आपल्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि शरीर आपले पवित्र होत असते। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, चंदन, फुले, दुर्वा, जास्वंदाचे फूल व्हायचे आहे। त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। वातावरण घरातील प्रसन्न असायला हवे, त्यामुळे हा उपाय लवकरात लवकर फलदायी ठरेल। तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून घ्यायचे आहेत। या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि उंबरठ्यावर शिंपडून घ्यायचं आहे आणि एका स्वच्छ कपड्याने व्यवस्थितपणे पुसून घ्यायचे आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे। हळदीमध्ये थोडेसे गंगाजल असेल तर ते टाका, ते नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे व त्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्याने आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे। ते करून झाल्यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे।
त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे. 4 दिशेला 4 वाती लागतील अशा प्रकारे लावायच्या आहेत. त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर मधोमध ठेवायचा आहे. त्यानंतर उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहेत. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि 2 कडाच्या लाईन आवर्जून द्यायच्या आहे. त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गुळाचा खडा ठेवायचा आहे. ही प्लेट आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता तर तुमची उजवी साईड जी असेल त्या साईडला तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला कुंकवाने दरवाजावर एक स्वस्तिक काढायचं आहे. कडाच्या 2 लाईन 4 बिंदू काढायचे आहेत. त्यानंतर स्वस्तिकच्या खालीच ओम गणपतीये नमः हा मंत्र लिहायचा आहे. त्यानंतर उंबरठ्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून व्यवस्थितपणे पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप ओवाळायचे आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचं आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचे आहेत. तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता ही सर्व सेवा उंबरठ्यावर करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर यायचं आहे. आसन घेऊन त्यावर बसायचं आहे आणि 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या संकटनाशन स्तोत्राचं पठण 1 वेळा करायचं आहे. मोठ्या आवाजामध्ये ह्या सेवा करायच्या आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांची नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. जेव्हा तुम्ही हे संकटनाशक स्तोत्र तुमच्या घरामध्ये वाचता तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता अदृश्य शक्ती जी काही वाईट शक्ती आहे सर्व काही दूर होते. गणपती बाप्पा हे सर्व संकट हरणारे देवता आहेत. त्यामुळे आपल्या घरातील सर्व संकटे दूर होतात. जेव्हा आपण अथर्व शीर्षाचे पठण करत असतो त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यानंतर जी चणा डाळ आणि गूळ तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलेली आहेत ती 12 वाजल्यानंतर उचलून घ्यायची आहे आणि ती गाईला खाऊ घालायची आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल किंवा तुमच्या घरी गाय असेल तर तिला हळद कुंकू लावून ही चणा डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला आपण गाईला चणा डाळ आणि गूळ खाऊ घातला तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट होत असते. त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या आयुष्यात काही समस्या असतील. बऱ्याच वेळेला असं होतं आपली मुलं खूप हुशार असतात बुद्धिमान असतात पण त्यांना कितीही अभ्यास केला तरी त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतात. यासारख्या समस्या तुमच्या मुलांना असतील तर तुम्हाला या दिवशी आवर्जून हिरवा चारा गाईला खाऊ घालायचा आहे. यामुळे तुमच्या मुलाच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. तसेच तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, त्यातून वृद्धी होत नाही, हवा तेवढा पैसा जर येत नसेल किंवा इतर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर या दिवशी तुम्हाला 1 मूठभर हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हे घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे आहे व गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. इथेच बसून तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्व शीर्षमचे पठण करायचे आहेत आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय देखील अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही हा देखील उपाय करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांना एक तीर्थ पाजायचं आहे. तुम्हाला त्यासाठी काय करायचं, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये उजव्या हाताच्या करंगळीच्या साईडचं बोट अनामिका ते त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि हे अभिमंत्रित केलेलं पाणी आपण आपल्या मुलांना पाजायचं आहे. यामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लख होते. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. त्यामुळे आपली मुले हुशार होतात. ते जे काही अभ्यास करतात ते लक्षात राहते. हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय तुम्ही करायचे आहेत. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नये. इतर पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी चालेल. या उपायाने तुम्हाला शीघ्र फळप्राप्ती होईल. आवर्जून करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. खूप खूप धन्यवाद.